क्रिकेट नुकताच 10 जुलै 2026 रोजी सनी गावस्कर, सुनील मनोहर गावस्कर, दी देन कॅप्टन ऑफ इंडियन क्रिकेट टीम यांचा 77वा वाढदिवस झाला. आणि अगदी रिसेंट एका ग्राउंडवरची व्हिडिओ क्लिप, फक्त सुनील गावस्कर त्या ग्राउंडच्या कडेनी चालत येत आहेत, अशी 1 मिनिटाची 1.25 मिनिटाची क्लिप बघण्यात आली. ताज्जुब सा लगा दिल को की ॲट द एज ऑफ 77 व्हॉट अ फिटनेस. त्यांची तीच चालण्याची लकब. ज्यावेळेस टी व्ही नवीन नवीन आला तेव्हा सुनील गावस्कर ओपनिंगला बॅटिंगला यायचे. त्यावेळेस सकाळी समजा 9:30-10ला सुनील गावस्कर येणार आहेत आणि तो जर सुट्टीचा दिवस असेल तर कित्येक क्रिकेट रसिक पहिल्यांदा जेवण करून टी व्हीसमोर येऊन बसायचे. भले घरामध्ये टी व्ही तो ब्लॅक अँड व्हाईट असो किंवा कलर्ड असो, सुनील गावस्कर आणि चेतन चव्हाण यांना ओपनिंग बॅट्समन म्हणून येताना पाहायला एक वेगळा आनंद वाटायचा. असो, या लिटिल मास्टरचा 77वा वाढदिवस झाला. त्यांना आधी लाख लाख शुभेच्छा अर्पित करतो. आणि क्रिकेटची पंढरी म्हणून गणली जाणारी लॉर्ड्सची खेळपट्टी, लॉर्ड्सचं मैदान, या लॉर्ड्स मैदानावरती एकतरी शतक व्हावं आपलं टेस्ट मॅचमध्ये, असं जुन्या काळापासून प्रत्येक चांगल्या क्रिकेटरचं स्वप्न असायचं. एकतर कसोटीमध्ये चान्स मिळणं हेच खूप मोठं आव्हानात्मक होतं. आणि सुनील गावस्कर, फारुख इंजिनियर, चेतन चव्हाण, दिलीप वेंगसारकर, गुंडप्पा विश्वनाथ, साईद किरमाणी, करसन घावरी, चंद्रशेखर, बिशन सिंग बेदी, मदनलाल, त्यानंतरची बॅच कपिल देव, रॉजर बिन्नी, मोहिंदर अमरनाथ. अहो, काय म्हणजे ती काय क्रिकेटर होते, काय टीम होती. आता तुम्हाला वाटेल की सुनील गावस्करचा वाढदिवस तर 10 तारखेला होऊन गेला आणि आज मी या लॉर्ड्सच्या अनुषंगाने अजून काय काय बोलतो आहे. लॉर्ड्सवरती आज एक ऐतिहासिक घटना घडली. यास्तिका भाटिया, आपल्या इंडियन महिला क्रिकेट टीमची एक चांगली ऑलराऊंडर, बेस्ट बॅट्समन, तिने आज इतिहास घडवला आहे. काय इतिहास घडवला आहे? मी जसं सुरुवातीला सांगितलं की या लॉर्ड्सवरती सेंच्युरी व्हावी टेस्ट क्रिकेटमध्ये आपली, असं प्रत्येक बॅट्समनला वाटायचं. तेच या यास्तिका भाटिया, हरीश भाटिया यांची ही कन्या, हिने आज ते सिद्ध करून दाखवलं. स्वतःचं स्वप्न तिने साकार केलं. आणि इतिहास का घडला आहे? पहिली महिला क्रिकेटर ऑफ इंडियन क्रिकेट टीम हू हॅज स्कोर्ड मोर दॅन 100 ऑन लॉर्ड्स. 158 चेंडूंमध्ये 113 धावांची खेळी करताना 14 चौकार सणकावलेत तिने. म्हणूनच आज मी यास्तिका भाटिया या महिला क्रिकेटरचं कौतुक करण्यासाठी तिला कडक सॅल्यूट, तिच्या या सेंच्युरीसाठी, लॉर्ड्सवरती सेंच्युरी, जे स्वप्न प्रत्येक क्रिकेटर बघतो ती स्वप्नपूर्ती तिने करून दाखवली. आणि खरोखर तिचे बाबा हरीश भाटिया खूप खूप धन्य झाले असतील. तसं पाहिलं तर आपल्या या मुलीच्या, या क्रिकेटर मुलीच्या दुखापतीमुळं तिचे बाबा थोडे हैराण झाले होते. मध्यंतरी तिच्या गुडघ्यावरती शस्त्रक्रिया करावी लागली. हरीश भाटिया यांनी एका रिपोर्टरला इंटरव्ह्यू देताना ती आठवण सांगितली. अहो, वर्ल्ड कप समोर दिसत होता, यास्तिका वर्ल्ड कपमध्ये येणारच होती, टीममेट म्हणून ती वर्ल्ड कप खेळणार होती, पण या दुखापतींनी तिला ग्रासलं आणि ती गोष्ट ऑपरेशनपर्यंत गेली. सगळ्या टीममधल्या तिच्या मैत्रिणी ओक्साबोक्षी रडत होत्या, कारण त्यांच्याही मनात होतं की यास्तिकाने वर्ल्ड कप खेळलंच पाहिजे. अशी ही हरहुन्नरी क्रिकेटर हरीश भाटिया यांची कन्या आजच्या या युगात काय आपल्या बापाचं नाव रोशन करते ती. अहो, लॉर्ड्ससारख्या मैदानावरती ही सेंच्युरी, म्हणजे मी जर म्हणतो ना
एकतर मनुष्य जन्माला येऊन महिला म्हणून आल्यानंतर इंडियन क्रिकेट टीमची सदस्य होता येणं ही एक वेगळीच आव्हानात्मक यश म्हणायचं आयुष्यातलं. त्यातून मग त्या क्रिकेट टीममध्ये भारताकडून खेळताना मोठ्या अभिमानाने स्वतःचं काहीतरी कर्तृत्व सिद्ध करून दाखवणं, ते सुद्धा लॉर्ड्ससारख्या मैदानावर इंग्लंडच्या विरुद्ध एकमेव टेस्ट मॅच सुरू असताना. आज 3रा-4था दिवस आपण भरघोस त्यांच्याकडे 457-458 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे आणि इंग्लंडच्या 6 विकेट्स गेलेल्या आहेत. क्रांती आणि स्नेह या दोघींनी 2-2 विकेट घेतल्यात. त्यामुळं मॅच आवाक्यात आहे. इंडिया विल डेफिनेटली विन दिस मॅच अँड क्रेडिट विल गो टू ऑफकोर्स ऑल बॉलर्स प्लस यास्तिका भाटिया. गुडघ्याचं सर्जरी झाल्यानंतरसुद्धा अशी एखादी खेळी करून दाखवणं खरोखर सी इज बॉर्न स्पोर्ट्समन, बॉर्न स्पोर्ट्सवुमन असंच मला म्हणावंसं वाटतं. आणि भारताकडून खेळताना असा काहीतरी एक मस्त परफॉर्मन्स देणं याच्यापेक्षा अभिमानाची गोष्ट कोणती असते हो. याच लॉर्ड्सवरती जेव्हा जेंट्स क्रिकेट सुरू होतं, टेस्ट मॅचेस फुल फॉर्ममध्ये चालू असायच्या. 5-5 दिवस माणसं रेडिओपासून हालत नव्हती, टी व्हीपासून हालत नव्हती. कॉमेंट्रीचा जमाना होता टी व्ही येण्याच्या आधी. तेव्हा नरोत्तम पुरी इंग्लिशमध्ये आणि सुशील दोशी हिंदीमध्ये कॉमेंट्री. ते आमचे शाळेचे दिवस. आम्हीसुद्धा तासनतास रेडिओच्या समोर कॉमेंट्री ऐकत बसायचो. घरामध्ये मोठा मर्फीचा रेडिओ होता आणि मग कुठेतरी अंगणात लुटूपुटूचं क्रिकेट खेळत खेळत कॉमेंट्री मोठी लावून स्वतःचंही क्रिकेट चालू आणि कॉमेंट्रीमध्ये गलका झाला, बाउंड्री मारली की परत हुर्रे करत ओरडायचं. खूप रमणीय दिवस होते ते क्रिकेटचे. या लॉर्ड्सवरती सेंचुरी मारलेले काही आपले जेंट्स क्रिकेटरची यादी मला आठवते आहे. राईट फ्रॉम विनू मंकड, देन गुंडप्पा विश्वनाथ, त्यानंतर दिलीप वेंगसरकर हू वॉज द बेस्ट वन डाऊन बॅट्समन फॉर इंडियन क्रिकेट टीम फॉर ए लॉंग 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 पिरियड. यांच्या तर 3 सेंचुरी आहेत. दिलीप वेंगसरकरनी 1979, 1982 आणि 1986 लॉर्ड्सवरती 3 सेंचुरी मारणारा एकमेव भारतीय फलंदाज. त्याच्यानंतर मग अजित आगरकरनी सेंचुरी लॉर्ड्सवर केलेली आहे, सौरभ गांगुलीनी केलेली आहे, राहुल द्रविडनी केलेली आहे. रिसेंटली जर तुम्ही पाहिलं तर मग अजित आगरकर आहे, KL राहुल यांच्या 2 सेंचुरी आहेत. अजून 1 सेंचुरी लॉर्ड्सवर मारण्याचा त्यांना जर संधी मिळाली तर ते दिलीप वेंगसरकर यांची बरोबरी करू शकतील. त्यासाठी चला KL राहुल यांना आपण शुभेच्छा देऊयात. मित्रांनो, क्रिकेटच्या अशा काही गप्पा आणि आज यास्तिका भाटियाची बॅटिंग हे सगळं ना इतकं सुखावून जातं आहे की काही सांगता येत नाही शब्दात. एक महिला क्रिकेटर आपल्या इंडियन क्रिकेट टीमकडनं खेळताना लॉर्ड्सवरती इंग्लंडच्या अगेन्स्ट एकुलती 1 टेस्ट मॅच चालू असताना ती एवढी मोठा परफॉर्मन्स दाखवते. 113 रन्स इन 158 बॉल्स विथ 14 बाउंड्रीज. व्हॉट अ परफॉर्मन्स. त्याहून गुडघ्याची सर्जरी झाल्यानंतरसुद्धा नव्या उमेदीने भारताच्या टीममध्ये सिलेक्शन होणं, त्यानंतर असा परफॉर्मन्स दाखवणं. म्हणूनच यास्तिका भाटिया, तुला खूप खूप अभिनंदन आणि कविप्रविश्य यूट्यूब चॅनलचे कडक सॅल्यूट टू यू. ऑफकोर्स टू युअर लवेबल फादर ऑल्सो. हरीश भाटियाजी आणि यास्तिकाची आई या दोघांचंसुद्धा मी याच व्हिडिओद्वारे लाख लाख अभिनंदन करतो. तुम्ही ज्या पद्धतीने मुलीला वाढवलं आहे त्या पद्धतीला सलामच करतो मी, लवून मुजरा करतो मी. यास्तिका भाटियाला असंच उत्तरोत्तर यश मिळत राहो आणि आपल्या भारताच्या टीमसाठी तिने असं वेळोवेळी योगदान दिल्यानंतर खूप मोठे विजय आपल्याला मिळत राहोत. याच शुभेच्छा आणि याच सदिच्छांसह या व्हिडिओतून रजा घेतो. हॅपी हॅपी डेज ऑफ क्रिकेट टू एव्हरी क्रिकेट लवर.